नमस्कार, मी सुषमा. आज आपण बघणार आहोत खाज्याचे कानोले. सिकेपी लोकांचे खाज्याचे कानोले हे प्रसिद्ध असतात. लग्न कार्य, शुभ कार्य, कुठल्याही गोष्टीला त्यांना खाज्याचे कानोले लागतात. आणि खाज्याचे कानोले करणं हे थोडं मेहनतीचं काम आहे. त्यामुळे आज मी जेवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करते. पाव किलो खोबरा किस, अर्धा किलो पिठी साखर, एक बाउल गच्च भरून कणिक, 2 चमचे वेलची पावडर, 50 ग्रॅम खसखस, 1 बाउल दूध, पाव किलो बारीक रवा, चवीला मीठ, 2 बाउल कॉर्नफ्लॉवर, 1 बाउल साजूक तूप. आतल्या सारण्यासाठी आधी आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवर फेटून घेणार आहोत. बाउलभर आपण तूप घेतलेलं आहे. थोडंसं मी रव्यासाठी ठेवलं आहे. आपण मिक्सरमध्ये तूप घातलेलं आहे ते आपण आधी फेटून घेणार आहोत आणि त्यात जेवढा लागेल तेवढा कॉर्नफ्लॉवर घालून घट्ट सारण करून घेणार. आता आपण हे मिक्सरमध्ये तूप फेटून घेतलं आहे. पूर्वीच्या काळी हाताने फेटायचं, आता आपण मिक्सरमध्ये घेतलं आहे आणि त्याच्यात आपण आता कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. पहिले मी थोडा घालते. आणि परत आपण मिक्सरमध्ये फेटून घेणार आहोत. आता आपण हे फेटलं आहे, पण आपलं तूप अजून पातळ आहे, त्यामुळे आपण ह्याच्यात आणखीन कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. पूर्वीच्या काळी तांदूळ धुवून मग जात्यावर तळून कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाची पिठी घालायची, पण आजकाल सर्रास कॉर्नफ्लॉवर घातलं जातं. आता आपलं फेटून झालेलं आहे. आपलं सारण आता हे व्यवस्थित झालेलं आहे. आता ते आपण काढून घेऊया. हे अशा प्रकारे आपलं सारण झालेलं आहे. ते आपण असं काढून घेऊया. आपलं आतमध्ये लावायचं सारण तयार आहे. ते आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत, कारण उन्हाळ्याने ते पातळ होणार. जेव्हा आपण कानोले करायला घेऊ त्याच्या 15-1 मिनटं आधी ते काढून ठेवायचं, म्हणजे ते घट्ट झालेलं नॉर्मलवर येतं. आता आपण जे सारण ह्याच्यात करून घेतलं तर मिक्सर तुपाचाच आहे. ते वाया जाऊ नये म्हणून त्यातच आपण रवा भिजवून घेणार आहोत. आता मी ह्याच्यात रवा टाकते. आता रवा बारीक घ्यायचा, एकदम जिरोवाला. कानोल्याला नेहमी पांढरा रवा घेतात, पण तो मिळाला हे आपलं नशीब समजायचं. 1 चमचा तूप, थोडंसं चवीला मीठ आणि हे दूध घालून मी घट्ट रवा भिजवून घेणार. आता मी दूध घालताना आधी थोडंसं दूध घालते आणि मग जसं लागेल तसं आपण दूध घालून घट्ट रवा भिजवून घेणार आहोत. कानोल्याला रवा घट्ट भिजवायचा असतो, त्यामुळे आधी आपण आता बघायचं की आपल्याला रव्याला आणखीन दूध लागणार आहे. मग मी आणखीन थोडंसं दूध घालते आणि परत मी भिजवून घेते. अशा प्रकारे आपला रवा भिजवून झाला आहे. हा आपण 4 तास झाकून ठेवणार आहोत आणि 4 तासाने रवा परत मळून कानोले करणार आहोत. आता गॅस पेटवून मी कढई तापत ठेवली आहे. आता आपण ह्याच्यात खोबरं भाजून घेऊया.
ॲक्च्युली खोबऱ्याचे पूर्ण खोबरं सुकं खोबरं आणतात, त्याचा वरचं काळपट पण काळं जे असतं ते सगळं काढतात आणि पांढरं खोबरं किसून घेऊन त्याचा उपयोग करतात. पण आजकाल तेवढं करणं जमणं शक्य नसतं नोकरीच्या दृष्टीने, म्हणून मी ह्या तयार खोबरा किस मिळतो त्यांनी तुम्हाला दाखवते. आपण छान गुलाबी खोबरं भाजून घेणार आहोत. आता आपल्या खोबऱ्याचा रंग पालटला आहे, आपलं खोबरं झालेलं आहे. आता आपण ते काढून घेणार आहोत. आता कढईत मी 1 चमचा तूप घालते आणि त्याच्यात आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. बरेच जण आधी पीठ भाजून घेतात आणि मग खोबरं भाजून घेते. आता मी उलटं का करते ते तुम्हाला नंतर दाखवते. पीठ हे आपण कणिक हे आपण छान भाजून घेणार आहोत. आता आपली कणिक चांगली भाजून झाली आहे, तिला तांबूस रंग आला आहे. आता मी ह्यात हे भाजलेलं खोबरं घालते आणि चांगलं दोन्ही एकजीव करून घेते. खोबऱ्याच्या तेलामुळे थोडासा ह्यालाही खरपूस वास येतो कणकेला. आता सगळं आपलं छान एकजीव झालेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता आपण खसखस भाजून घेणार. आता आपली खसखसी तांबूस झाली आहे. आता आपण ही वाटून घ्यायची आहे. आता आपण वाटलेली खसखस ह्यात घालणार आहोत. आणि वेलची पावडर हे घालून आपण चांगलं एकजीव करूया. 5 मिनिटात आपलं खोबरं गार होईल, मग आपण पिठी साखर घालूया. आता आपण पिठीत साखर घालून घेणार आहोत आणि मिक्स करणार आहोत. पिठीला नेहमी साखर थोडी जास्त घ्यायची असते, कारण एकदा कानोला तोंडात घातल्यानंतर पिठट लागायला नको, म्हणून पिठीमध्ये साखर प्रमाण थोडं जास्त असतं. आता आपली पिठी तयार झालेली आहे. आता आपण जो रवा 4 तास भिजवून ठेवला होता तो आपण आता फूड प्रोसेसरमध्ये वाटून घेणार आहोत. पूर्वीच्या काळी पाट्या वरवंट्यावर कुटायचा रवा, याचे असे तुकडे करायचे. नावाला थोडंसं तूप घालायचं. थोडंसं दूध घालायचं आणि हा मी आता फिरवून घेणार आहे 1 मिनिट. हा आता फिरवला आहे. मी हा परत काढून घेणार. ह्याचे परत तुकडे करणार. आणि परत वाटून घेणार.
आता आपण हे 2दा तुकडे करून घेतले. आता आणखीन एकदा 3दा असं आपण 3दा हे तुकडे करून वाटून घेणार आहोत रवा. आता आपला हा रवा झालेला आहे. आता आपण काय करणार, कानोल्याला नेहमी पांढरी स्वच्छ कपडे वापरले जातात. आता आपण हा पांढरा स्वच्छ कपडा पाण्यातून पिळून ओलसर करून घेतला आहे. आता ह्याच्यात आपण हे रवा कोरडा पडू नये म्हणून आपण आता ह्याच्यात हा ठेवणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत. आता आपण आपल्या कानोल्याची तयारी केली आहे. पिठी लाटायला कॉर्नफ्लॉवर, आपण भिजवलेला रवा, सारण, कानोले झाल्यावर ओल्या फडक्याखाली झाकायला ओलं करून घेतलेलं फडकं. मी प्लॅस्टिकवर लाटते त्याच्यासाठी प्लॅस्टिक. आणि हे मी दूध घेतलं आहे. ह्याच्यात मी थोडं पाणी घालणार की आपल्याला कानोला चिटकवायला हे आपण उपयोगाला आणणार. आता हे दूध आहे, ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालते. हे दूध पाणी आपण उपयोगाला आणणार आहोत. आणि ही गाळणी, त्याच्यावर पांढरा कपडा, तेल तळताना तेलामध्ये पिठी पांढरं आलं किंवा तुमचा कानोला फुटला तर गाळून घ्यायला आपल्याला स्वच्छ पांढरा कपडा हवा आणि चाळणीने आपण गाळून घेणार. आपण आता हा जो रवा घेतलेला आहे त्याचा मी एक गोळा काढून घेते एवढा. परत रवा गुंडाळून ठेवून देते. ओलं फडकं मी लाट्या ठेवायला घेतले. आता हा रवा जो घेतला आहे मी, ह्याचे मी 3 गोळे सारखे केले. कॉर्नफ्लॉवरमध्ये मी घालून घेतले. पूर्वीच्या काळी तांदळाचं पीठ घ्यायचे, अजूनही बरेच जण घेतात, पण सोपं व्हावं म्हणून मी कॉर्नफ्लॉवर घेते. हे कालही मी सांगितलं. आता मी ह्याची चपाती लाटून घेणार. ही मी लाटून बाजूला घेतली. दुसरा गोळा घेतला. तिसरा गोळा घेतला. आता मी काय घेतलं, हे 3 गोळे मी एकावर तुम्ही 4ही चपात्या ठेवू शकता. आता ह्याच्यावर 1 चमचा मी सारण घातलं. हे सारण ह्याला सगळं पसरवायचं. ह्याच्यावर थोडं मी कॉर्नफ्लॉवर भुरभुरलं. ही दुसरी चपाती घेतली, ही ह्याच्यावर ठेवली. असे मी जरासे होल केले. परत 1 चमचा सारण घेतलं, ह्याच्यावर घातलं. परत हे चांगलं मी पसरून घेतलं सगळीकडे. कॉर्नफ्लॉवर परत भुरभुरलं. ही तिसरी चपाती घेतली. ह्याला परत मी असे बोटांनी नुसते टोचे दिले. परत 1 चमचा सारण घेतलं. हे सगळं पसरून घेतलं.
केव्हा केव्हा पहिल्या करताना जर सारण कमी झालं तुमचं तर नेक्स्ट टाईम थोडं सारण तुम्ही वाढवा, म्हणजे मग पापुद्रे आणखी छान. अतिसारणाने कानोला विरघळून जाईल. परत मी भुरभुरला आता इथून मी एक एक असा टर्न दिला. आपलं सारण बाहेर येऊ नये म्हणून. हे झाल्यानंतर हा मी गोल वळला, पुंगळी केली त्याची, आणि हा असा आपण लांबवून घ्यायचा. पाव किलोमध्ये साधारणतः 25 ते 30 कानोले होतात. कारण अति मोठे करायचे आणि कोणी खाल्ला नाही तर वाया जायला नको, म्हणून मीडियम साईज आपल्याला घ्यायचे. ह्याच्यात साधारणतः 11 कानोले होतील. बरेच जण दोऱ्याने कापतात, सुरीने चालतात. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11. आता मेन आहे, ही कानोला कापल्यानंतर ह्याचं पागोटं वळायचं. पागोटं वळायचं म्हणजे हे असे टर्न करायचे आणि हे गोल करायचे. आणि आता ओल्या फडक्यात मी ते टाकते. परत बघा, हे टर्न केले, हे पागोटं वळलं आणि टाकलं. गोल 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 असे आपण सगळे लाट्या करून घेणार आहोत कानोल्याच्या. आता मी प्लॅस्टिकवर लाटते, म्हणजे सारण खाली लागून आपला कानोला फाटणार नाही. हे मी प्लॅस्टिक जाड घेतलं आहे. तुम्ही साधी प्लॅस्टिक घेतलं तर असं डबल घेऊन आतमध्ये लाटी टाकून तुम्ही लाटू शकता. आता हे घेतलं आहे. आता ही लाटी घेतली आपण, मी ती कॉर्नफ्लॉवरमध्ये घालते. घेतली, ह्याच्यावर आपण लाटून घेणार आहोत. लाटताना हलक्या हाताने लाटायचे, प्रेशर द्यायचं नाही आहे. अशी लाटी लाटून घेतली आहे, पाटावर घेतली. अर्धी लाटी ही अर्धी लाटी आहे. ही लाटी आहे, ह्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याला टर्न करायचं आहे. इथे मी हातावर घेतली आहे. ही 3 बोटं घेतली आहे. ह्या 3 बोटांनी पिठी दाबून दाबून घेते आतमध्ये, की लागेल तर तुम्ही आणखीन घालू शकतात. आता इथून चिटकायला दूध पाणी लावलंय. हा कानोला मी फोल्ड केलाय. हा चिटकून घेतला. हा कानोला भरीव पाहिजे आपला नेहमी. कातींनी कापून घेतलाय. कातीन आपण बाजूला ठेवूया. आता हा कानोला झाल्यावर मी ह्या ओल्या फडक्याखाली त्याला ठेवलेला आहे. आपण कढईत तेल तापत ठेवलं आहे. तेल भरपूर घ्यायचं. कानोले सहसा चांगल्या तुपात तळतात, पण मी तुपात करत नाही, तर मी रिफाईंड तेलात करते, कारण तुपामध्ये लवकर खवट व्हायचा संबंध असतो. आता मी हे तेल झालं आहे, आपण बघूया तेल झालं आहे की नाही. आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे. आता आपण ह्यात कानोला टाकणार आहोत. कानोला सोडल्यावर आपण त्याच्यावर सतत तेल घालत राहायचं. दोन्ही बाजूनी त्याच्यावर तेल हे करायचं की त्याचे पापुद्रे सुटायला लागतात.
थोडा उलटायचा, सतत असं तेल त्याच्यावर गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपला कानोला आपण काढून घ्यायचा. मी चाळणीत कानोला काढून घेते. कानोले तळून झाल्यानंतर मी टिश्यू पेपरवर ठेवून 1-2 तास उन्हात ठेवले. उन्हात ठेवल्याने काय होतं, जर तेल वगैरे तूप वगैरे प्यायलं असेल तर ते टिश्यू पेपरमध्ये निघून येतं आणि कानोले आणखीन कुरकुरीतपणा आणि सॉफ्ट होतात. मला आठवतं आहे, आई माझी कानोले झाल्यानंतर टोपलीत ठेवायची आणि विस्तवाच्या वर ती टोपली, मंद विस्तवावर ती टोपली ठेवून द्यायची की त्याच्यात कानोले मंद आचेवर चांगले शेकले जायला पाहिजे. तेच तत्त्व मी आधुनिकतेने उन्हात ठेवून वापरलेलं आहे. अशाच निरनिराळ्या रेसिपी बघण्यासाठी माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.